ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. अर्जुनाची शंका. भाग 3. ओव्या आहेत 23 ते 27. ज्ञानदेव अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करत आहेत. त्यात प्रथम त्यांनी अर्जुन कसा पराक्रमी होता ते सांगितले व नंतर विश्वरूप दर्शनाचा त्याच्यावर काय परिणाम झाला होता तेही सांगितलं. अर्जुन पुढे म्हणतो, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. या दोन्ही जी वाटा तू ते पावा वय वैकुंठा, व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजे येथ. हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या उंबऱ्यात सोडणारे म्हणजे निखालस तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत. पैजी वाणी शातुका तेची वेगळी ये वाला एका, म्हणून एकदेशीय व्यापका सरिसा पाडू. परंतु जो कस 100 भर सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखीच आहे. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतली या. अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यक्तरूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथी जी निरुती, परिपुसणे योगपती ते याची लागी. महाराज, माझ्या चित्तात हाच म्हणजे व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारायचे ते एवढ्या करता की विश्वरूप पाहिल्यावर अर्जुन भांबावला आणि त्याने भगवंतांना कृष्णरूप दाखवायची विनंती केली. कृष्ण रूपावर आपले प्रेम असून तेच आपल्याला आवडतं असं म्हटल्यावर त्या मूळ स्वरूपाकडेच दृष्टी ठेव असं भगवंतांनी सांगितलं होतं. आता भगवंतच विश्वरूप आणि कृष्णरूप दोन्ही झालेले होते. त्यामुळे अर्जुन म्हणत आहे की व्यक्त व अव्यक्त रूपाने तूच एक आहेस हे मी जाणतो, कारण या दोन्ही रूपात तोच साक्षी होता. त्याने ही दोन्ही रूपे अनुभवलेली होती. परमात्माच व्यक्त व अव्यक्त स्वरूपात कसा असतो हे स्पष्ट करण्यासाठी बाबा महाराज आर्वीकरांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या विद्युत वाहक पदार्थात वीज शिरताच पदार्थाच्या सर्व आकारात तीच एक वीज खेळत असते. मग तो धातुमय पदार्थ केवळ विजेचाच असतो, पण त्याच वेळी त्या आकारात धातू दर्शनही होत असतं. तसेच परमात्मा स्वतःत जराही बदल होऊ न देता सर्व शक्तीने व्यक्तही असतो व अव्यक्तही असतो. तसाच परमात्मा एकटाच व्यक्त व अव्यक्त रूपाने नटलेला आहे. भगवंतांचा सगुण साकार रूप हे त्या अव्यक्त रूपाचेच साकार रूप आहे. ते भक्तीने प्राप्त होते व एकच परमात्मा नानाविध नामरूपाने नटलेला आहे असे ज्ञानयोगाने जाणता येतं. ज्ञानदेव म्हणतात की या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठ, प्राचीन काळापासून योग आणि भक्ती हे तुला जाणून घेण्याचे दोन मार्ग प्रसिद्ध आहेत. येथे तू ते असं म्हणून ज्ञानदेवाने सगुण श्रीकृष्ण रूप व निर्गुण विश्वरूप अत्यंत अभिन्न आहेत हे सांगितलेले आहे. आणि भक्ती व योग हे दोन मार्ग त्या मार्गांचे दारवंठे आहेत. दारवंठ म्हणजे उंबरा. घरात प्रवेश करायचा असेल तर प्रथम त्या घराच्या उंबरेपर्यंत जावे लागेल. उंबरा हा घराचाच भाग असतो, त्यामुळे उंबऱ्यापर्यंत पोहोचले की घरात प्रवेश हे ठरलेलंच असतं. हे दोन्ही मार्ग त्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवतात आणि एकदेशीय अथवा सर्वदेशीय रूप ही एकरूपच असल्यामुळे भक्त व योगी ब्रह्मस्थितीशी एकरूपच होतात. वास्तविक विचार केला तर व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही स्वरूपे त्या एकाच परमात्म्याची आहेत. असे असता सगुण हे अंशरूप व निर्गुण हे पूर्णरूप असं समजणं कितपत योग्य आहे. ज्ञानेशांनी ही गोष्ट स्पष्ट करण्याकरता दोन चपकल दृष्टांत दिलेले आहेत. एक आहे सुवर्णाचा दृष्टांत. सोन्याच्या लगडीचा जो कस असतो
तोच कस त्यातून बाजूला केलेल्या वालभर सोन्याच्या तुकड्याचाही असतो. तसेच सर्वदेशीय व्यापक असं निर्गुण व एकदेशीय सगुण यांची योग्यता तर एकच आहे. दुसरा दृष्टांत दिलेला आहे तो अमृताचा. समुद्र व त्यातील चूळभर अमृत यांचा. अमृताच्या समुद्रात अवगाहन केले तर अमृतत्वाची प्राप्ती होते. तशीच प्राप्ती त्यातील एक चूळभर अमृत प्यायलं तरी होते. तेव्हा तुझी व्यक्त स्वरूपातील उपासना अथवा अव्यक्त स्वरूपातील उपासना केली तरी फलप्राप्ती एकच आहे. अशा प्रकारे आपल्या मनात व्यक्त व अव्यक्त रूपांची एकरूपता आपल्या मनात बिंबलेली आहे. त्यामुळे व्यक्तरूप मर्यादित व अव्यक्त जरी व्यापक असले तरी ती दोन्ही रूपे सारख्याच योग्यतेची आहेत असा आपला अनुभव अर्जुनानं सांगितलेला आहे. पण भगवंतांनी मागच्या अध्यायात सांगितलं होतं की विश्वरूप हेच माझं खरं रूप आहे. म्हणून या दोन प्रकारच्या उपासना करणाऱ्यांच्या पैकी खरा योग कोणी जाणला अशी अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. ती ज्ञानदेवांचा अर्जुन विचारत आहे. तो भाग आपण उद्या पाहू.